स्मृती इथं एसआयआर संदर्भात बैठक सुरू असल्याचं समजतंय। ठाणे, कोकण आणि मुंबई प्रदेशातल्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत संवाद सुरू आहे। या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री नितेश राणे, मंत्री आशिष शेलार उपस्थित आहेत। मुळात ह्या सिस्टमॅटिक इंटेन्सिव्ह डिव्हिजनचं उद्देशच मतदार यादीला क्लीन करणं किंवा तिचं शुद्धीकरण करणं हे आहे। आणि त्यामुळे आता जेवढे डिजिटलाइज झाले आहेत त्याची ड्राफ्ट यादी ही प्रकाशित करण्यात येईल। त्याच्यावरती सजेशन ऑब्जेक्शनची प्रक्रिया होईल आणि त्यातूनही जर काही असे मतदार आहेत जे जागेवरती आहेत पण काही कारणास्तव त्यांचे फॉर्म भरून घेता आले नाहीत, त्यांच्याकरताही फॉर्म नंबर 6 भरून पुन्हा एकदा मतदार यादीमध्ये समाविष्ट करून घेण्याचा ऑप्शन किंवा तो विकल्प अजूनही उपलब्ध आहे। आणि त्यामुळे याच्यातनं जर कोणी राहिलं असेल चुकून, त्यांचा फॉर्म भरून घेता आला नाही, तर फॉर्म नंबर 6 भरून अजूनही त्यांना मतदार यादीमध्ये समाविष्ट करता येऊ शकतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।